आणि एवढ्यात त्या गोपींना अहंकार झाला। आज जगाचा बाप कृष्ण आहे आणि तो आमच्या बरोबर प्रियकरासारखं तो नाचायला लागलाय, खेळायला लागलाय, आमच्या मनाप्रमाणे तो वागायला लागलाय। त्या गोपींना अहंकार झाला। का बरं अहंकार झाला असेल बरं? एवढ्या मोठ्या ऋषी गोपी बनून आल्या होत्या, तर त्या गोपींना अहंकार का झाला? ज्यांनी सर्व इंद्रिय अंतर्मुख केले होते, इंद्रियावर ज्याने विजय मिळवला होता, त्या गोपींना का अहंकार झाला? त्याचं कारण आहे, त्या गोपींनी राधेचं दर्शन घेतलं नव्हतं। त्या गोपींनी राधेकडे न जाता त्या डायरेक्ट कृष्णाकडे गेल्या होत्या, म्हणून त्यांना स्वत्वाचा अहंकार झाला होता। ज्यांनी राधा पाहिली ना, त्याला कसल्याच प्रकारचा अहंकार होणार नाही। भक्ती कशी असावी? जर तुम्हाला भक्तीचा अहंकार असेल तर तुम्ही माझी राधा पहा, तुमचा सगळा भक्तीचा अहंकार कमी होऊन जाईल। ज्ञान कसं असावं? राधेला पहा, ज्ञानाचा अहंकार कमी होईल। वैराग्य कसं असावं? राधेला पहा, तुमचं वैराग्याचा अहंकार कमी होऊन जाईल। सौंदर्य कसं असावं हे पाहायचं असेल तर राधेला पहा, तुमचा सगळा अहंकार कमी होऊन जाईल।